श्री साईनाथ करी मग देत आंबा लाविता ओठी रस एकदाच उतरावा पोटी जैसी भरली रसाची वाटी सालबाठी फेकावी केळ्यांची तो अपूर्व शैली भक्तांनी घ्यावी गर्भनभाळी बाबांनी सेवाव्यात तयांच्या साली काय त्या केली अद्भुत ही सर्व फळे आपुले हाती बाबा तेथे अवघ्यांसी वाटिती कोकाली आलिया चित्ती स्वये चाकिती एकादे या क्रमाची या परिपाटी केवळ भक्तजनांची यासाठी खरीदून केळियांची पाटी बाबा वाटीत होते तै शास्त्री बुवांस आश्चर्य गहन जाहले देखून बाबांचे चरण ध्वज वज्रांकुश रेखा निरीक्षण करावे मन जाहले भक्त काका साहेब दीक्षित होते तेव्हा निकटस्थित उचलून 4 रंभा फळे देत बाबांचे हातात ते धवा कोणी बाबांस बहु विनविले बाबा हे क्षेत्रस्थ शास्त्री मुळे पातले चरणी पुण्य बळे प्रसाद फळे द्या किया विनवा कोणी वा न विनवा बाबांचे आलिया वीण जीवा कोणा ते काही न देती ते केव्हा करीती तेव्हा काय ते केळी न मुळे हात मागती तदर्थ पुढे हात पसरिती बाबा न तिकडे चित्त देती प्रसाद वाटिती सकळिका मुळे बाबांस करीती विनंती फळे नको हात द्या मागती पाहू येते सामुद्रिक वदती बाबा न देती त्या हात तरीही मुळे पुढे सरकत सामुद्रिकार्थ हात लांबवीत बाबा न तिकडे ढुंकून पाहात जणू नाहीत गावीचे त्या पसरल्या मुळ्यांचे हाती बाबा ती 4 केळी ठेविती बसा म्हणती परी न देती मुळ्यांचे हाती निजहस्त आजन्म ईश्वरार्थ झिजविला काय तयासी सामुद्रिकी कर्तव्य काय अवाप्त सकळ काम साईराय सद्भक्ता माय बाप जो पाहून बाबांची निस्पृह स्थिती सामुद्रिकार्थ उदासीन वृत्ती शास्त्री बुवा हस्त आवरिती नाद टाकिती बाबांचा काही वेळ स्वस्थ बैसले मंडळी समवेत वाड्यात गेले स्नान केले सोवळे ल्याले आरंभू सरले अग्निहोत्र इकडे नित्यक्रमानुसार बाबा निघाले लेंडीवर म्हणती गेरू घ्या रे बरोबर भगवे अंबर परिधानू सर्वांस वाटला चमत्कार गेरूचे बाबा काय करणार जो तो करू लागे विचार गेरू स्मरला आज का बाबांची ऐसीच संदिग्ध वाणी काय अर्थ जाणावा कोणी परी आदरे साठविल्या श्रवणी अर्थश्रेणी वोगरिती की ते संतांचे बोल कधीही जे नसणार फोल अर्थभरित सदा सखोल करवेल मोल कवणा ते आधी विचार मग उच्चार हा तो नित्याचा व्यवहार उच्चारा मागे आचार संत साचार आदरिती या सर्वमान्य सिद्धांतानुसार संत वचन कधी न निस्सार ध्यानी धरून पडताळिता फार पडे वेळेवर उकलत्या असो इकडे बाबा परतले निशाणी शिंग वाजू लागले बापू साहेब जोगी वहिले वेळी सुचविले मुळ्याते आरतीचा समय आला येता कायकी मशिदीला शास्त्री बुवांचे सोवळेपणाला प्रसंग वाटला अवघडतो वदती मग प्रत्युत्तरी घेऊ दर्शन तिसरे प्रहरी लागले जोग मग ते अवसरी करू तयारी आरतीची इकडे बाबा परत येवोनी
बैसले बोलत जो निजासनी, तो सर्वांच्या पूजा होऊनी आरती स्थानी थाटली. पितुक्यात बाबा म्हणती आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा. बापू साहेब बुट्टीच तत्क्षण गेले दक्षिण मागावया. नुकतेच मुळे करून स्नान, सोवळे वस्त्र करून परिधान, बैसले होते घालून आसन, स्वस्थ मन करूनिया. निरोप परिसता ते अवसरी, विक्षेप दाटला मुळ्यांचे अंतरी. दक्षिणा किमर्थ म्या द्यावी तरी, मी अग्निहोत्री निर्मळ. असतील बाबा मोठे संत, परी मी काय तयांचा अंकित. मजपाशी का दक्षिणा मागत, जाहले दुश्चित्त मन तेणे. साईन सारिखे दक्षिणा याचिती, कोट्यधीश निरोप आणिती. मुळे जरी मनी शंकती, दक्षिणा घेती समवेत. आणिक संशय तयांचे मनी, आरब्ध कर्म अपूर्ण टाकुनी. जावे केवी मशिदी लागुनी, नाही म्हणूनही म्हणवेना. संशयात्म्यास नाही निश्चिती, सदा दोलायमान चित्ती. तया नही ना ती गती, त्रिशंकुस्थिती तयांची. तथापि मग केला विचार, जावयाचा केला निर्धार. गेले सभा मंडपा भीतर, राहिले दूर ते उभे. आपण सोवळे मशीद ओवळी, जावे कैसे बाबांजवळी. लांब राहून बद्धांजळी, पुष्पांजळी फेकिती. इतुक्यात ऐसा चमत्कार, झाला तयांचे दृष्टी समोर. बाबा अदृश्य गादीवर, घोलप गुरुवर दिसले तै. इतरांस नित्याचे साई समर्थ, मुळ्यांचे डोळा घोलपनाथ. ते जरी पूर्वीच ब्रह्मीभूत, आश्चर्यचकित बहुमुळे. गुरु जरी वस्तुतः समाधिस्थ, तेही जै दृष्टिगोचर भासत. तेणे मुळे अतिविस्मित, तैसेची साशंकित मानसी. स्वप्न म्हणावे नाही निजेला, जागृती तव गुरु कैसा ठेला. संभ्रम केऊता जीवी उठला, बोल खुंटला क्षणभरी. आपुला आपण घेई चिमटा, म्हणे नव्हे हा प्रकार खोटा. किमर्थ मना हा संशय फुकटा, सर्वांसकटा मी येथे. मुळे मूळचे घोलप भक्त, बाबांविषयी जरी शंकित. परी झाले पुढे अंकित, अकलंकित मानसे. स्वये वर्णाग्रज ब्राह्मण, वेद वेदांग शास्त्र संपन्न. मशिदीत घोलप दर्शन, विस्मयापन्न जाहले. मग वरती गेले चढोन, निज गुरुचे चरण वंदून. उभे राहिले कर जोडून, वाचेसी मौन पडियेले. भगवी वस्त्रे भगवी छाटी, घोलप स्वामी देखोनी दृष्टी. धावोनी पायी घातली मिठी, उठा उठी मुळ्यांनी. तुटला उच्च वर्णाभिमान, पडले डोळियां माझी अंजन. भेटता निज गुरु निरंजन, निधान संपन्न ते झाले. हरपली विकल्प वृत्ती, जडली बाबांवरी प्रीती. अर्धोन्मीलित नेत्रपाती, टक लाविती साईपदी. अनंत जन्मींचे सुकृत फळले, दृष्टी पडली साईंची पाऊले. चरणतीर्थी स्नान घडले, दैव उघडले वाटले. आश्चर्य केले सकळिकी, हे काय घडले एकाएकी. जाऊनी फुलांची फेका फेकी, पायी डोकी ठेविती का. इतर म्हणती बाबांची आरती, मुळे घोलप नामे गर्जती. उंच स्वरे त्यांचीच आरती गाती, रंगी रंगती सप्रेम. सोवळ्याची सांडिली स्फीती, स्पर्शाची विराली स्फूर्ती. साष्टांग दंडायमान होती, डोळे मिटती आनंदे. उठल्यावरी डोळे उघडिता, घोलप स्वामींसी अदृश्यता.
त्यांचे स्थानी साई समर्था दक्षिणा मागता देखिले. पाहोनी बाबांची आनंद मूर्ती आणि तयांची ती अतर्क्य शक्ती. तटस्थ झाली चित्तवृत्ती मुळे निजस्थिती विसरले. ऐसे हे महाराजांचे कौतुक देखता हरली तहान भूक. जाहले निजगुरु दर्शन सुख परम हरिख मुळ्यांना. जाहले मानसी समाधान घातले बाबांसी लोटांगण. आनंदाश्रूस भरते येऊन मस्तकी चरण वंदिले. दक्षिणा काय होती ती दिधली पुनश्च डोई चरणी ठेविली. नयनी प्रेमाची आसुवे आली तनु झाली रोमांचित. सद्गदित कंठ झाला अष्टभाव मनी दाटला. म्हणती मनीचा संशय फिटला वरी भेटला निजगुरु. पाहोनी बाबांची अलौकिक लीला मुळ्यासह सर्वजन गहिवरला. गेरूचा अर्थ विशद झाला अनुभव आला तेधवा. हेची महाराज हेची मुळे आश्चर्य कैसे येची वेळे. कोण जाणे महाराजांचे कळे अगाध लीळे तयांचे. ऐसेची एक मामलतदार धरूनी साई दर्शनी आदर. सवे घेऊनी मित्र डॉक्टर निघाले शिर्डीस यावया. डॉक्टर ज्ञातीने ब्राह्मण रामोपासक आचारवान. स्नान संध्या विहिताचरण नेम निर्बंधनी आवड. साई बाबा मुसलमान आपले आराध्य जानकी जीवन. आधीच स्नेहासी ठेविले सांगून नाही मी नमन करणार. मुसलमानाच्या पायी नमन करावया हे घेईना मन. म्हणून शिर्डीस करावया गमन प्रथम पासून शंकित मी. पाया पडा हा कोणीही आग्रह धरणार नाही ऐसा दुराग्रह. करून घेऊ नका हा ग्रह करा हा निग्रह मनाचा. करावा माते नमस्कार बाबाही न कधी वदणार. आश्वासिता हे मामलतदार प्रकटला आदर गमनार्थी. ऐसा दृढ निश्चय करून मानूनी आपुले मित्राचे वचन. विकल्प अवघा दूर सारून निघाले दर्शन घ्यावया. परी आश्चर्य जै शिर्डीस आले दर्शनार्थ मशिदीत गेले. आरंभी त्यांनीच लोटांगण घातले विस्मित झाले बहुस्नेही. तव ते पुसती तया ते कैसे विसरला कृतनिश्चया ते. आम्हा आधीच लोटांगणा ते मुसलमाना ते घातले कैसे. मग ते डॉक्टर कथिती नवल राम रूप म्या देखिले श्यामल. ते मी तात्काळ वंदिले निर्मल सुंदर कोमल साजिरे. तेची पहा हे आसन स्थित तेची हे सर्वांसवे बोलत. म्हणता म्हणता क्षणार्धात दिसू लागत साई रूप. तेने डॉक्टर विस्मयापन्न म्हणावे तरी हे काय स्वप्न. म्हणे हे कैचे मुसलमान योग संपन्न अवतारी. चोखा मेळा जातीचा महार रोहिदास हा तो चांभार. सजन कसाई हिंसा करणार जातीचा विचार काय यांच्या. केवळ जगाची या उपकारा चुकवावया जन्म मरणांचा फेरा. त्यागूनी निर्गुणा निराकारा आले हे आकारा संत जगी. हा तो प्रत्यक्ष कल्पद्रुम क्षणात साई क्षणात राम. माझा दंडिला अहम भ्रम दंड प्रणाम करवुनी. दुसरे दिवशी घेतले व्रत कृपान करिता साईनाथ. पाऊल न ठेवणे मशिदीत बैसले उपोषित शिर्डीत. ऐसे क्रमिले दिवस तीन पुढे उगवता चौथा दिन. काय घडले वर्तमान दत्तावधान परिसाते. वास्तव्य जाचे खानदेशात
ऐसा एक अकस्मात स्नेही तयांचा पातला तेथ दर्शनार्थ साईंच्या 9 वर्षांनी जाहली भेटी परमानंद माईना पोटी डॉक्टरही गेले उठाउठी तयाचे पाठी मशिदीस जाताची घातला नमस्कार बाबा पुसती का डॉक्टर कोणी आला का बोलाविणार आलासी का उत्तर देई मज ऐकूनी ऐसा वर्मी प्रश्न डॉक्टर गेले विरघळून जाहले कृतनिश्चयाचे स्मरण अनुताप खिन्न अंतरी परी ते दिवशी मध्यरात्री कृपा जाहली तयांवरी परमानंद स्थितीची माधुरी निद्रे माझारी चाखिली पुढे डॉक्टर स्वग्रामा परतती तरी ती संपूर्ण स्वानंद स्थिती संपूर्ण 15 दिन अनुभविती वाढली भक्ती साईपती ऐसेची साईंचे अनेक अनुभव सांगू येतील एक एक अभिनव वाढेल बहुत ग्रंथ गौरव विस्तार भयास्तव आवरितो आरंभीची मुळ्यांची कथा परिसता विस्मय श्रोतिया चित्ता परी येथील तात्पर्यार्थता तैसीच बोधकता आकळीजे जो जो जयाचा गुरु असावा त्याचे ठाई दृढ विश्वास बसावा अन्यत्र कोठेही तो नसावा मनी ठसावा गुह्यार्थ हा याहूनी अन्य काही हेतू दिसेना या बाबांचे लीले आतू कोणी कसाही विचारवंतू असो परंतु अर्थ हाची कोणाची कीर्ती कितीही असो आपुले गुरुची मुळीही नसो परी स्वगुरु ठाईच विश्वास वसो हाची उपदेशो येथिला पोथी पुराण धुंडू जाता हाची उपदेश भरला तत्वता परी ऐसी खूण गाठ न पटता निष्ठा वठता वठेना नसोनी आत्मनिश्चय वरिष्ठ मिरविती आपणा आत्मनिष्ठ त्यांच्या जन्माचे अवघे कष्ट दिसती स्पष्ट ठाई ठाई इदंच नास्ति परंचना आजन्म सदैव विवंचना स्थैर्य लाभेना क्षणैकमना मुक्ताच्या वल्गना करिता ती असो पुढील अध्यायाची गोडी याहूनी आढळेल चोखडी केवळ साई दर्शन परवडी आनंद निरवडी भोगवी भक्त भीमाजी पाटील ऐसा क्षयरोग तयाचा घालविला कैसा भक्त चांदोरकरांचा भरवसा दृष्टांता सरिसा पटविला ऐसा केवळ दर्शन प्रताप ऐहिकांचे लावी माप आमुष्मिकही देई उमाप दर्शने निष्पाप करी जो करी जै योगियाचा दृष्टिपात नास्तिकांसही पाप निर्मुक्त आस्तिकांची तै कायमात पाप परिच्युत सहजेची तत्वी जयाची बुद्धी स्थिर झाला जया अपरोक्ष साक्षात्कार जो होय तयाचे दृष्टिगोचर पाप दुस्तर तरला तो ऐसी बाबांची कळा अकळ बाबा तुम्हा लागी प्रेमळ म्हणून जाणते नेणते सकळ होऊनी निर्मळ श्रवण करा जेथे भक्तिप्रेमाचा जिव्हाळा जेथे जीवासी बाबांचा लळा तेथेची प्रकटे खरा कळवळा श्रवणाचा सोहळा तेथेच हे माड नमितो साई चरण वज्रपंजरजे अनन्य शरण पार नाही तयांचा कवणा भवभयहरणा शक्तजे स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते श्री संत घोलप राम दर्शनम नाम द्वादशोऽध्याय संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज